त्याला आई गोष्ट सांगते ना, एक होता राजा, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती एक नावडती. मग मी असं विचारायची, मग राण्यांना पण 2 राजे असायचे का? म्हणजे मी एक लेख लिहिला होता की हाऊस हजबंडला बायको पाहिजे, की नवऱ्याला असं वाटलं की मला मैत्रीण पण. तर मी म्हटलं की मग मला मित्र पण असेल. काय या जगात आहे, कोणाला आपण नव्याने निर्माण, त्याच्यापेक्षा आपण मुलं दत्तक घेऊ. म्हणजे ती जंगलात एकटी हिंडणारी अशी आदिवासी भागात, भीमाशंकर भागात. आणि शैला लाटकरचा तर खूप वाईट म्हणजे क्रूर पद्धतीने खूनच झाला. आणि एक असं छान आम्ही कार्यक्रम घेतला होता की ज्याच्यामध्ये गृहिणीला मानपत्र दिलं. मग आपल्याला जर चांगलं माणूस व्हायचं असेल तर आपल्याला समता असली पाहिजे. म्हणजे कसं हे पद्धतशीर राजकारण आहे, एकात एक कसं आहे. नमस्कार, माझं नाव रामेश्वरी आहे. आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर आज आपल्यासोबत खूप खास व्यक्ती आहे. खरं तर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक या क्षेत्रामध्ये खूप मोलाचं काम केलेलं आहे. आणि विशेष ओळख त्यांची करून द्यायची म्हणजे गेली 33 वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी रसायनशास्त्र या विषयासाठी त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. चला तर मग आज या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाकडून आपण सुद्धा प्रेरणा घेऊया आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूया. चला तर मंडळी, मग स्वागत करूया डॉक्टर गीताली मंदागिनी यांचं. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. खूप धन्यवाद. तुम्ही कशा आहात? मी बरी आहे. उन्हाचा जरा त्रास होतोय पण ओके. बरोबर मॅम, मी तुमच्याबद्दल माहिती जाणून घेताना असं कळलं की तुम्ही जवळपास 33 वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत होतात. तर तुम्हाला म्हणजे आपण काय म्हणतो की प्राध्यापिका म्हणून काम करावं किंवा त्यामध्ये करिअर करावं, यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली, काय सांगा? मला आमच्या घरात तसं शैक्षणिक वातावरण होतं. माझे वडील विनायक आपटे हे शिक्षण संचालकच होते, त्याच्यामुळे एकूण शिक्षणाचं बॅकग्राऊंड चांगलं होतं. आणि मला पण शिक्षणामध्ये रस होता आणि मला बाकी बऱ्याच गोष्टींमध्ये रस होता. त्याच्यामुळे माझी बहीण मला नेहमी असं म्हणायची, जॅक ऑफ ऑल ट्रस्ट अँड मास्टर ऑफ नन. त्याच्यामुळे मी अगदी ठरवलं होतं की कशात तरी मास्टर डिग्री नक्की घ्यायची. तशी मग मी केमिस्ट्रीमध्ये घेतली. आणि मग तेव्हा साधारण म्हणजे 40 वर्षापूर्वी साधारण प्राध्यापक हा जॉब बाईला चांगला असतो. म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, म्हणजे मुलं बिलं पुढे होणार असे. आणि त्यामुळे मला तो चांगला वाटला आणि एकूण शिकवण्याची नशी आवड होती. त्याच्यामुळे प्राध्यापक म्हणून मी हे झाले. इतकी वर्ष काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता, त्याबद्दल काही सांगा? माझा अनुभव तर खूप छान होता. म्हणजे मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते, त्याच्यामुळे मुलंही खूप छान होती. मला हे प्राध्यापक व्हावं हे वाटण्याचं अजून एक कारण असं होतं की याच्यामध्ये तरुणांबरोबर तुमचा सारखा सहवास राहतो. आणि मला असं वाटतं जेव्हा आपण अशा तरुण लोकांबरोबर राहतो तेव्हा आपल्यालाही ऊर्जा मिळते, आपल्यालाही काय चालू आहे ते कळतं. आणि त्याच्यामुळे हे छान होत गेलं की या 30-35 वर्षामध्ये तरुणांचा सहवास मिळाला. पण असंही होत गेलं की जेव्हा तुम्हाला तरुण पिढी बदलताना दिसते तेव्हा कुठेतरी असं वाटायला लागलं की आधीची जी तरुण मुलं होती, म्हणजे उदाहरणार्थ आम्ही वायवा घेत असलो तर एखादा प्रश्न विचारला आणि मुलांना तो येत नसला तर मुलं अशी आठवायचा प्रयत्न करायची. आणि असं म्हणजे आपल्यालाही ते असं वाटतं, अरे बापरे यांना अजून आठवत नाही वगैरे. पण नंतर असं लक्षात यायला लागलं की मुलं ठीक आहे, म्हणजे मला येत नाही, द्यायचे तर द्या मार्क. म्हणजे अशा दिशेला जाताना वाटली. सगळी मुलं नाही अर्थात, पण तरी अशा पद्धतीनेचा एक फरक जाणवत राहिला की याच्यामध्ये कसा होतोय पिढीचा एकूण. मॅम, तुम्ही अनेक पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, बरोबर? तर तुम्हाला ही साहित्याची गोडी कशी निर्माण झाली आणि कधी निर्माण झाली? ती मला पहिल्यापासून होती. म्हणजे मला पहिल्यापासून कविता आवडायच्या खूप, कादंबरी आणि सगळं म्हणजे वाचायलाच आवडायचं. खूप नाही वाचलेलं मी, पण वाचायला आवडायचं. आणि कविता जास्ती आवडायच्या. आणि एकूण स्त्री पुरुष समतेचा विचार मला अगदी लहानपणापासून डोक्यात होता. म्हणजे मी एका अर्थाने थोडी बंडखोर होते. लहानपणी अशी आपल्याला आई गोष्ट सांगते ना, एक होता राजा, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती एक नावडती. मग मी असं विचारायची, मग राण्यांना पण 2 राजे असायचे का, एक आवडता एक नावडता? तर आई माझी चिडायची आणि म्हणायची असं नाही बोलत. तर म्हणजे या पद्धत किती हे सोपं आहे ना खरं म्हणजे, की राजाला जर 2 राण्या होत्या तर राण्यांना पण 2 असले पाहिजेत. पण तसं नसतं ना. म्हणजे हे विचारायचं धाडस पण होतं आणि तो विचार पण होता की पटकन. तुम्ही आता ते स्त्री पुरुष समानतेविषयी तुम्ही त्यामध्ये काम करत आलात आणि पुस्तकं सुद्धा तुम्ही ह्यामध्ये लिहिले. तर हा एकूण प्रवास कधी सुरू झाला आणि नक्की ह्यामध्ये काय तुम्ही काम करतायत ते जाणून घ्या. म्हणजे आता मी म्हटलं तसं हा विचार अगदी लहानपणापासून होता आणि तो समतेचा विचार हा खरं म्हणजे अगदी लॉजिकल आहे. त्याच्यामुळे लहान मुलांच्या डोक्यात तो असतो, म्हणजे दिसला नाही तरी तो असतो.
पण आपणली व्यवस्था अशी आहे की ती असं घडवते ना, म्हणजे बाई घडवते की तू कसं नाजूक साजूक असलं पाहिजे, घरकाम केलं पाहिजे, नवरा म्हणजे सगळं, सासरचे म्हणजे, अशा पद्धतीने बाईला घडवतात. आणि पुरुषाला कसं तू पैसे मिळवले पाहिजे, तू असा जग जिंकलं पाहिजे, घाबरला नाही पाहिजे, रडलं नाही पाहिजे, तर खरा तू मर्द घडी. तसं हे घडवलं जातं आणि प्रत्यक्षात तसं नसतं. किंवा लग्न जेव्हा होतं तेव्हा नवरा बायकोंचं खूप चांगलं आहे असं आपण धरतो, पण ते प्रत्यक्षात नसतं. म्हणजे जसं आमच्या समोरच एक जण राहायची आणि तिचा नवरा दारू प्यायचा आणि तो रात्री मारायचा वगैरे, आणि मग ती रात्री रडत यायची, मग दुसऱ्या दिवशी पुन्हा. तर मला अगदी म्हणजे मी 7वीत असताना असा प्रश्न विचारला, ही डिवोर्स का नाही घेत, हे काय एवढं सहन करते. म्हणजे या पद्धतीने मला पहिल्यापासून वाटत आलं आणि दिसत आलं की लोक हे म्हणतायत पण तसं नाहीये. आणि मग माझ्या आयुष्यात पण असं झालं की माझं लव्ह मॅरेज होतं आणि माझं चांगलं चाललं होतं, पण एक पॉइंट असा आला की नवऱ्याला असं वाटलं की मला मैत्रीण पण असेल. तर मी म्हटलं की मग मला मित्र पण असेल. तर ते आपल्याकडे अजिबात झेपत नाही. आणि मग नेहमीच आपल्याकडे जे दिसतं की बाई वाटली आणि व्हायलन्स असं पुरुष करतात आणि तरी सुद्धा बायका राहतात. तर माझं मत होतं की मी अजिबातच नक्कीच सहन करणार नाही. आणि जो माझा पहिला नवरा होता त्याला मी हे सांगितलं पण होतं की तू तापट वगैरे असे ठीक आहे, पण तू कधी माझ्या अंगावरती धावून आलास तर मला अजिबात चालणार नाही, मी घर सोडीन, म्हणजे मी निघून जाईन माझ्या. त्याच्यामुळे हे माझ्या डोक्यात होतं. दुसरं माझ्या डोक्यात असं होतं की मला मुलं नको ती स्वतःची. म्हणजे मला म्हटलं तसं लहानपणापासून फार विचार करत असल्यामुळे मला असं वाटतं काय या जगात आहे, कोणाला आपण नव्याने निर्माण, त्याच्यापेक्षा आपण मुलं दत्तक घेऊ आणि आपली आपली नको. पण मग ते असं होतं तसं माझ्या नवऱ्याला वाटलं की एकतरी आपलं असलं पाहिजे. मग माझे वडील असे होते की ते म्हणजे एकदम आदर्शवादी होते की बाईनी कसं अगदी म्हणजे निष्काम कर्मयोग, त्यागी वगैरे वगैरे असं. त्याच्यामुळे सोशिक वगैरे नाही ते कधी म्हणायचे, पण त्यागी असावी, दुसऱ्याचा विचार वगैरे. त्याच्यामुळे त्यांना वाटायचं की अगं हा तुझा नवरा एकुलता एक, मग त्यांच्या आई वडिलांना वाटणार की नाही त्यांना कुलदीपक असावा वगैरे. त्याच्यामुळे एक मूल ठीक आहे म्हणजे असं म्हणून मी होऊ दिला. मला मुलगी झाली पहिली. मग दुसऱ्याच्या वेळेला माझा नवरा मला म्हणाला की आता माझी हरकत नाही, मला एक स्वतःचा हवं होता, आता आपण दत्तक घेऊ. पण तेव्हा मला वाटायचं की अरे बापरे, एक स्वतःचं एक दत्तक म्हणजे नातेवाईक मग असं करणार ना की स्वतःची अशी वेगळं नको. म्हणून मी म्हटलं पण मूल तर पाहिजे, म्हणजे कंपनी तर पाहिजे मुलाला. म्हणून मग आम्ही दुसरं मुलगी जेव्हा झाली तेव्हा माझा आग्रह होता की नको बाबा दत्तक. पण मी आता सगळ्यांना सांगते की असं काही करू नका, कारण स्वतःच्याच 2 मुली आहेत माझ्या, पण असं वाटतं की ही जास्ती लाडकी, ती जास्ती लाडकी. त्याच्यामुळे ते असतं ना, म्हणजे स्वाभाविक आहे. त्यामुळे मला वाटतं ना, आता आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये खूप असं आहे की एक स्वतःचं असतं, एक दत्तक घेतलेलं असतं. तर दत्तक मुलं घेणं हे माझ्यासाठी फार म्हणजे स्वतःसाठी खूप महत्वाचं होतं. आणि मला वाटायचं की मी बाकी तशी एकांतप्रिय आहे, त्याच्यामुळे मी काही सामाजिक काम करणार नाही. तर मी हेच काम करेन की 3-4 मुलं दत्तक घेईन आणि त्यांना छान वाढवेन. पण ते तर माझं गेलं बाजूला. त्याच्यामुळे आणि नंतर थोडं स्वतःला सुद्धा जेव्हा असं व्हायला लागलं की व्यवस्था काय म्हणते तुम्हाला, की पुरुषांना मित्र मैत्रिणी असल्या तर चालतात, पण बाईला असून चालत नाही, मग ती म्हणजे कशी वाईट वगैरे. पण मी असा निर्णय घेतला होता की नवऱ्याला म्हणत होते, तो असं म्हणाला की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मला मैत्रीण पण पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे आपण राहू एकत्र, पण मग आपण डिवोर्स घेऊन राहू. कारण तू ज्या पद्धतीने आता, कारण त्याला झेपेना ना मला मित्र दुसरा, कारण पुरुषांना अजिबात तशी सवय नसते. तर मी म्हटलं की आपण डिवोर्स घेऊन एकत्र राहू. मग आम्ही म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स घेतला. आम्ही काही दिवस एकत्र राहून ट्रायआउट केलं की जमतंय का, पण त्याला ते झेपलं नाही. त्याच्यामुळे मग आम्ही पूर्ण वेगळेच झालो. आणि मग तेव्हा मला जास्ती वाटायला लागलं की नाही आपल्याला स्वतःलाही काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे नुसतं बोलून काही उपयोग नाही. आणि मग मी नारी समता मंच म्हणून आमची संस्था आहे, विद्याबाळ वगैरे तुम्हाला माहित असतील, तर त्याच्या अगदी सुरुवातीपासून मी त्याच्यामध्ये मग अगदी अध्यक्ष सचिव सगळं आणि सतत होते त्याच्यामध्ये. पण तरी सुद्धा मी नोकरी, कारण माझ्या मुली ही माझी जबाबदारी मी मानायची, कारण म्हटलं तसं की जन्माला घालायचं नव्हतं, आता घातलाच म्हटल्यावर आपली जबाबदारी. त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की माझी नोकरी ही प्रायोरिटी. त्यामुळे नोकरीत समजा तुम्ही काहीतरी रस्त्यावर जाऊन केलं, मग तुम्ही पकडले गेलात किंवा काय असं, त्याच्यामुळे अशी मला थोडी एक इन्सिक्युरिटी होती. त्यामुळे त्या पद्धतीच्या कामात मी जात नव्हते. पण मी सतत एक तुमचं बौद्धिक योगदान असतं किंवा मीटिंग्स असतात, अशा सगळ्यामध्ये मी असायची. पण रस्त्यावरच्या याच्यात एकूण फारशी नाही गेले. आणि पालक नीती म्हणून एक मासिक होतं, म्हणजे अजूनही आहे ते. तर मला असं वाटायचं की पालक, शिक्षक आणि विद्यार्थी आणि पाल्य असं ते फोरम आहे सगळा. आणि
मासिक निघतं, 16 पानी छोटं मासिक असतं. तर मला वाटायचं की पालक आणि शिक्षकांचा दृष्टिकोन स्त्री पुरुष समतेचा असला पाहिजे, तर पुढे जाऊन पिढी तशी होईल ना. म्हणून मी तिथे 10 वर्ष सल्लागार म्हणून, नंतर एक संपादक मंडळामध्ये अशी पालक नेतीत होते, आणि इकडे नारी समता मंच, आणि मग आमची निगराणी महिला बालक विकास संस्था होती जी वस्ती पातळीवर काम करत होती. तिथे सरिता पत्की होत्या, मुख्य मंगला सामंत होती आमची. तर अशा पद्धतीनेच काम. आणि शाश्वत म्हणून एक संस्था आहे जी आदिवासी भागांमध्ये काम करते. तर मला पर्यावरणाचा पण एक सिरियसनेस लक्षात आलाय. त्याच्यामुळे त्या संदर्भात आपलं जे काही करता येईल. हो, मी ते देखील बघितलं की तुम्ही पर्यावरण संरक्षण संस्थेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, आणि हल्ली तर खूप गरज आहे की म्हणजे आपण बघतो की ऋतुचक्रच पूर्ण चेंज झालेलं आहे. तर ह्यामध्ये मग तुमचं काम नक्की कशा प्रकारे चालतं? इथे सुद्धा म्हणजे माझं ना खरं बेसिकली म्हणशील काम तर गोष्टी सांगेन युक्तीच्या चार असं जास्ती होतं. म्हणजे मी नर्मदा बचाव आंदोलनाच्या पुणे समर्थन गटामध्ये होते. तर म्हणजे हे सांगत राहणं की पर्यावरण कसं क्लायमेट चेंज होतोय हे अगदी तेव्हा लोकांना, आता लोकांना कळायला लागले, तेव्हा कळत नव्हतं. तर तेव्हा त्या पद्धतीने सांगत राहणं, आणि मग काय पद्धतीची आपली जीवनशैली असायला पाहिजे ती मला ऍक्सेप्ट करता आली असं नाही मी म्हणणार, पण मला असं वाटतं त्याचा विचार होणं की त्या पद्धतीने मग तुम्ही साहजिक कुठेतरी वीज वाचवायला जाता, पाणी वाचवायला जाता, कुठेतरी प्रदूषण होणार नाही अशा गोष्टी व्हाव्यात याच्यासाठी डिमांड करत राहता. तर त्या पद्धतीनेच काम मी करत गेले. आणि ते जे शाश्वत म्हणून काम आहे ना, त्याच्यामध्ये कुसुम कर्णिक म्हणून माझी मैत्रीण होती. तर ती एवढी ग्रेट होती, म्हणजे ती जंगलात एकटी हिंडणारी अशी आदिवासी भागात, भीमाशंकर भागात. तिथे मुंबईला जाणारा रस्ता होणार होता. तर तो रस्ता झाला की आदिवासींचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त होईल म्हणून तिने अगदी खूप मोठ्या प्रमाणावरती संघर्ष केला. तर तिच्या स्मृतीसाठी हे मी पर्यावरण व्रती कुसुम आणि पर्यावरण रक्षण. तर पर्यावरण रक्षणाची खूप गरज आहे, म्हणून या पद्धतीनेच जास्ती करून मला असं वाटत आलं की पर्यावरणामध्ये. आणि मगाशी मी तुला जे म्हटलं की नारी समता मंच, तर आमचं नारी समता मंचला जेव्हा 25 वर्ष झाली तेव्हा मला असं वाटलं स्त्री प्रश्न सोडवताना, म्हणजे स्त्रियांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या, म्हणजे बाईला मारहाण होते तर मग बाईला वाटतं आपल्यातच काहीतरी कमी आहे. कारण सांगतात ना लोक, किती कुठतरी गेली, तिने सासूचंच नाही ऐकलं किंवा तिचं काहीतरी लफडच आहे असं काहीतरी म्हणायचं, मारहाण करायचे. तर स्त्री चळवळ किंवा मंच असं म्हणते की व्हायलन्सला काहीही कारण नाहीये, काही केलं तरी तुम्ही व्हायलन्स नाही करायचा. तर ह्या ज्या स्त्रियांच्या समस्या आहेत त्याला स्त्री प्रश्न असं म्हणतात. आणि मग हा स्त्री प्रश्न सोडवताना काय काय होतं, तर मंचाने काय काय कार्यक्रम घेतले, नारी समता मंचनी. त्याचा जेव्हा रौप्य महोत्सव झाला तेव्हा हे सगळं याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन केलं की काय काय उदाहरण देऊ शकता का, म्हणजे कशा प्रकारे? म्हणजे आम्ही ना पहिली गोष्ट बोलत्या व्हा केंद्र सुरू केलं. म्हणजे असं व्हायचं की जेव्हा स्त्रियांवरती मारहाण होते किंवा काय दारू पिऊन नवरा मारतो, सासू घराबाहेर काढते वगैरे वगैरे असे जेव्हा प्रश्न यायचे तेव्हा लोक असं म्हणायची की हे प्रश्न ना झोपडपट्टीत आहेत, हे प्रश्न ना ग्रामीण भागात आहेत, तुम्ही इथे कशाला काम करता, तुम्ही झोपडवस्तीचा. तर त्या सुमारास शैला लाटकर आणि यांचे मृत्यू झाले, दोघी जणींचे, मंजुश्री सारडा. तर या शिक्षित होत्या, चांगल्या मध्यम सधन घरातल्या होत्या. आणि शैला लाटकरचा तर खूप वाईट म्हणजे क्रूर पद्धतीने खूनच झाला. आणि मंजुश्री सारडाचं कळलं नाही, तिला काहीतरी औषध दिलं गेलं, पण तो अनैसर्गिक मृत्यू होता. त्याच्यामुळे तो मृत्यू झाल्यानंतर मी एक मंजुश्री असं संजय पवार म्हणून आर्टिस्ट आहेत, त्यांनी एक प्रदर्शन तयार केलं मंचाच्या वतीने. आणि ते प्रदर्शन आम्ही सगळ्यांना दाखवलं, म्हणजे महाराष्ट्रभर बाकी संस्थांनी पण दाखवलं. आणि हे जेव्हा प्रदर्शन दाखवलं तेव्हा कोणी म्हटलं की माझ्या भाचीला असंच होतं, कोणी म्हटलं माझ्या मुलीला असं होतं, आणि अगदी रडू आलं लोकांना. तर मग लक्षात आलं की मध्यम वर्गामध्ये सुद्धा हे आहे. खरं आणि तोपर्यंत हे बोललं जात नव्हतं. त्याच्यामुळे नारी समता मंचचं पायोनियरिंग पायाभूत काम काय आहे, तर मध्यम वर्गात पण हिंसाचार आहे बाईवर, प्रत्येक स्तरामध्ये त्या गोष्टी दिसून येतात. पण तो जो तेव्हा नव्हता, म्हणजे कळत नव्हता लोकांना, आहे तो आम्ही सुरू केला. आणि ते सर्वात महत्वाचं काम आहे मंचाचं. आणि मग काय व्हायला लागलं की आधी आमच्या बोलत्या व्हा म्हटलं की तुम्ही नुसत्या बोला असं आम्ही म्हणायचो. मग बायका यायच्या, मग बोलायच्या, मग सांगायच्या माझ्या मैत्रिणीचं असं आहे वगैरे, आम्ही ऐकून घ्यायचो नुसतं. मग ती पुन्हा यायची आणि तेव्हा सांगायची माझ्या मैत्रिणीचं नाही माझीच केस आहे. म्हणजे असं जे होतं त्याच्यातून लक्षात आलं की अरे हो, बोलत्या झाल्या, सांगतायत अत्याचार, पुढे काय,
मग आम्ही शेल्टर तयार केलं आपलं घर म्हणून. अच्छा. तिथे असं तात्पुरता निवारा होता आणि आतापर्यंत तिथे मुलांना ठेवून घेण्याची व्यवस्था नव्हती, तर आम्ही तसंही केलं होतं. ओके. 6 महिने मुलांसहित राहू शकते ती, 12 वर्षाच्या आतली मुलं. तर हे खूप एक महत्त्वाचं मंचाचं काम आपण म्हणू शकतो. आणि सतत काउन्सिलिंग सेंटर तर आमचं चालूच आहे, पण आमचं काउन्सिलिंग सेंटर हे स्त्रीवादी आहे. अच्छा. म्हणजे कसं की खूप काउन्सिलिंग सेंटर्स असतात बघ, पण तिथे बऱ्याच वेळेला बाईला सांगितलं जातं की अगं ठीक आहे ना, एवढं मारणार आहे, हो. हरकत नाही, मुलांकडे बघ, ऍडजस्ट करून घ्या वगैरे. ऍडजस्ट करून घे. तर हे आम्ही सांगत नाही. खरं. आम्ही म्हणजे लगेच तोडा असं सांगत नाही, पण आम्ही त्या नवऱ्याला बोलवून घेतो, नवऱ्याला म्हणतो की हे बरोबर नाही, तू असं नाही केलं पाहिजे. सासूला बोलवून घेतो, सांगतो की ती माहेरचं घर सोडून आली आहे, तर तुम्हाला तिच्याशी चांगलं वागायला पाहिजे. म्हणजे बाईनी फक्त एकतर्फी नाही करायचं, परस्पर सामंजस्य पाहिजे. दोघांनी मिळून तुम्ही आपलं घर आहे म्हणा आणि त्या पद्धतीने. तर त्या पद्धतीनेच आपण एक केलं. आणि एक असं छान आम्ही कार्यक्रम घेतला होता की ज्याच्यामध्ये गृहिणीला मानपत्र दिलं, आपल्या पत्नीला एकाने मानपत्र दिलं. तर तो आपटे प्रशालेमध्ये होता. तर त्यांनी का दिलं, तर त्यांना असं वाटलं की आपली पत्नी एवढं 24 तास घरासाठी काम करते आणि तिला पगार पण नाही, तिला कोणी तू काहीच करत नाही असं म्हणतात वगैरे वगैरे. हे सगळ्या गृहिणींचं आहे खरं म्हणजे. कारण आमच्याशी कोणी, आम्ही जर बायकांना विचारलं तर तुम्ही काय करता, तर त्या म्हणायचं काहीच नाही. मग आम्ही म्हणायचो म्हणजे काय, तुम्ही तर 24 तास ऑन ड्युटी आहे, तुम्हाला 7 दिवसातून 1 दिवस रजा पण नाही, तुम्हाला पगार पण नाही, तुम्ही म्हणा मी होम मेकर आहे, मी म्हणजे त्यांच्यामधला हे वाढणं, कॉन्फिडन्स वाढणं आणि त्यांना आपण करतो या कामाची नवऱ्याला किंमत कळणं. तर ते नवऱ्याने मानपत्र दिलं. ते दिलं तेव्हा नॅचरली आम्ही गृहिणी म्हणजे कशा काम करतात, त्यांच्या गावाला कशी प्रतिष्ठा असली पाहिजे. आणि त्याच्या बरोबरीने चळवळीचं असं म्हणणं होतं बाई म्हणजे घरकाम करणारी असं नाही, पुरुषांनी पण ते करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण बोलत गेलो की घर दोघांचं तर घरकाम दोघांचं. आणि मग पुरुषांना, पुरुष समजा हिंसाचार करतात, ते व्यसनी आहेत, ते बाहेर खेळली आहेत वगैरे वगैरे, असे जे पुरुषांचे दिसतात आपल्याला प्रश्न, तेव्हा आपण असं म्हणतो की त्याचा परिणाम बायकांवरती होतो. पण पुरुषांचे प्रश्न आहेत ते, म्हणजे जसं आता आपण स्त्री प्रश्न म्हटलं तसं पुरुष प्रश्न पण आहेत. आणि हे खरं म्हणजे पुरुष प्रश्न आहेत, मारहाण करणं, कारण हे चांगल्या माणसाचं लक्षण नाही. मग आम्ही पुरुषांची बोलायला लागलो, कारण पुरुष त्या पद्धतीने वागतात. आणि म्हणून मग एक पुरुष उवाच म्हणून गट आहे, तेव्हाच होता 40 वर्षापूर्वी. तो पुरुषांचा गट होता मेनली, माझ्यासारख्या काही जणी होत्या. पण ते पुरुष असं विचार करत, तेव्हा काय व्हायचं, स्त्री मुक्ती चळवळ म्हणजे स्त्रियांची. पण ते म्हणायचे आपल्याला आई आहे, बहीण आहे, पुढे जाऊन लग्न केलं की बायको मुलगी होणार, मग हे फक्त स्त्रियांचे कसं काय प्रश्न, हे आपले पण प्रश्न. मग त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की आपल्याला कसं वाढवलं जात आहे. आपल्याला सांगितलं ते रडू नको, मुलगा आहेस, घाबरतोस काय, पैसे मिळवायलाच पाहिजेत. म्हणजे हे जे सगळे पुरुषांचे, तर आपल्यावर हा अन्याय आहे असं त्यांना वाटायला लागलं. आपण जर म्हटलं, म्हणजे मी एक लेख लिहिला होता की हाऊस हजबंडला बायको पाहिजे, तर सगळ्यांना म्हटलं हा काय लेखाचा विषय आहे का. म्हणजे हाऊस हजबंड ही कल्पनाच नव्हती. मग या पद्धतीने त्यांनाही वाटायला लागलं की नाही, काहीतरी विचार व्हायला पाहिजे. मग एकदा पुण्यामध्ये कोथरूडला बलात्कार झाला, सामूहिक बलात्कार झाला एकीवरती. तेव्हा या मुलांनी अशा सगळीकडे जागोजागी पोस्टर्स लावली की या घटनेने आम्हाला पुरुष म्हणून शर्मेनी मान खाली घालावीशी वाटते, ज्यांना असं वाटतंय त्यांनी आपण एकत्र भेटूया. म्हणून मग असे पुरुष खूप एकत्र भेटले आणि ते की हे कसं बरोबर नाहीये, पुरुष हे वागतात हे चांगलं नाहीये. तर या पद्धतीने पुरुषांमध्ये जाणीव जागृती होणं हा पुरुषवादचा मेन आहे. आणि कसं व्हायचं तेव्हा काय आत्ता काय, स्त्री मुक्तीवादी बाई म्हटलं की जरा आधी तिला शिक्का असतो की त्या तसल्याच आहेत, स्वैराचारी आहेत आणि घर फोडणारे आहेत वगैरे वगैरे. किंवा पुरुषांचा इगो असतो, बायका जर का पुरुषांना सांगायला लागल्या त्यांना मोठी आली चांगली असं असतं. त्याच्यामुळे आम्ही या पुरुषवादच्या पुरुषांना म्हणत होतो की तुम्ही पुरुषांशी बोला आणि तुम्ही पुरुषांना म्हणा की समतेमध्ये आपला पण फायदा आहे. आपण आज आपल्याकडे सत्ता आहे, पण सत्ता माणसाला भ्रष्ट करते, त्यामुळे आपण चांगलं माणूस होत नाहीये. मग आपल्याला जर चांगलं माणूस व्हायचं असेल तर आपल्याला समता असली पाहिजे. मग त्यामुळे आपल्याला थोडं स्वयंपाक पाणी करायला लागेल, पण आपल्याबरोबर आपल्या बायकोचा संवाद चांगला होईल. या पद्धतीनेच्या गोष्टी पुरुषांशी बोलायला लागले. आणि मग त्याच्यातून आम्ही असं प्रश्न पुरुषभानाचे असं पुस्तक काढलं की म्हणजे नवं पुरुषभान यायला पाहिजे. जे मर्दानगी म्हणजे ज्या पद्धतीच्या हिंसक कल्पना आहेत त्याच्याऐवजी समताधिष्ठित पुरुषत्व हे नवं पुरुषभान. मग ते पुरुषांमध्ये जागवण्यासाठी काय करायला पाहिजे असे अनुभव कथनात्मक याच्यामध्ये लेख आहेत. पण आतापर्यंत मग तुम्ही इतकी वर्ष ह्यामध्ये काम करता, तर काय बदल तुम्हाला दिसून आलेत का?
बदल ना कसं आहे सांगू की एक तर प्रबोधनाचं असं असतं की पाण्यावरती काठी मारली की कसं होतं, पाणी जरा बाजूला होतं आणि काठी काढली की तसं थोडंसं असतं प्रबोधनाचं की 4 पावलं पुढे 2 पावलं मागे. चळवळीचं पण तसं होतं. पण असं आहे की बदल नक्की खूप झालाय. पण आता स्त्री चळवळ म्हटलं तर स्त्रिया म्हणजे सगळ्या कुठे सारख्या आहेत ना. काही खूप श्रीमंत आहेत, काही गरीब आहेत, काही शिकल्या आहेत, काही नाही शिकलेल्या, काही शहरात राहतात, काही गावात राहतात. म्हणजे सगळ्या त्या अशा विखंडित आहेत. एक तर अशी गोष्ट. दुसरी अशी गोष्ट की आपण घराघरात आहोत ना. आणि ही चळवळ कशी आहे, घरापासून सुरू होते. बाकीच्या चळवळी कशा की बाहेर जाऊन तुम्हाला लढायचंय, इथे घरापासून बाहेरपर्यंत. त्याच्यामुळे इथे याला विरोध पण खूप होतो. आणि बायका घरात अशा बंदिस्त असतात. त्याच्यामुळे मी जर सांगितलं आज मला मारहाण होते तर तुला कळणार. मारहाण होणं हे अपमानास्पद आहे. त्याच्यामुळे मी पण बोलणार नाही, तू पण बोलणार नाही. त्याच्यामुळे दोघींनाही कळणार नाही की आपल्याला होते. तर हे जे होतं हे मंचानी आईस ब्रेकिंग केलं की हे सांगायला लागली की नाही होतं, याच्यात आपला काही दोष नाहीये. आणि मग त्या बायकांना सतत असं सांगत राहणं की याच्यात तुमचा कमीपणा नाहीये, हा व्यवस्थेचा आहे. बरोबर. ही व्यवस्था पितृसत्ताक आहे आणि ती बाई आणि पुरुष बनवते. त्याच्यामुळे तुम्ही कमीपणा मानू नका. आणि म्हणून मग आपण सारखं म्हटलं की पर्सनल इज पॉलिटिकल, म्हणजे जे जे व्यक्तिगत आहे ते ते राजकीयच आहे. आणि मग बायकांना असा हळूहळू कॉन्फिडन्स यायला लागला की याच्यात आपली नाहीये चूक, व्यवस्था आहे काहीतरी घडते. आणि म्हणून व्यवस्था परिवर्तन सांगत आलेलं आहे किंवा घरामध्येच त्या गोष्टी अशा बोलल्या गेलेल्या आहेत सुरुवातीपासूनच. त्यामुळे त्या खरं आहे की घरापासूनच त्या गोष्टी बदलल्या गेल्या. एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यामध्ये सगळं असं असतं ना की ते सांस्कृतिक सुद्धा असतं. म्हणजे कसं की बायकाच सणवार करणार, मग बायकाच सणवार करत असताना एकमेकींना कमी जास्ती म्हणणार की म्हणजे त्या विधवेनी ओटी नाही भरायची, सवाष्णच असली पाहिजे, मग मुलगा असेल ती जास्ती. म्हणजे आपल्यामध्ये लग्नानी एक उपजाती निर्माण केली आहेत बायकांमध्ये, ज्याच्यामध्ये कमी जास्ती आहेत. आणि मग वरती व्यवस्थानी हे तयार केलंय आणि व्यवस्थाच म्हणणार बघा स्त्री स्त्रीची शत्रू आहे, कारण सासू सुनेचं पटत नाही. पण मग जेव्हा आपण असं म्हणतो की सासू सुनेचं का पटत नाही असा जर विचार केला, आणि सासू सुनेना तर कुणामुळे तयार झालं, ते एका पुरुषामुळे तयार झालं ना. आणि मग तो पुरुष काय करतो, तर तो पुरुष आईकडनं लाड करून घेतो, बायकोकडनं करून घेतो, आणि वरती म्हणतो आई आणि बायको भांडतात, आणि मग इतका वैताग घेतो की दारू पितो आणि मोकळा होतो. म्हणजे त्या भांडणात काही पडत नाही, तो कोणाची बाजू घ्या किंवा मग घेतली तर एकदम आईची घ्यायची, नाही तर एकदम बायकोची घ्यायची. म्हणजे न्याय मिळत नाही ना त्याच्यातून. त्यामुळे या पद्धतीनेच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. ही व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था स्त्रियांना स्त्री शत्रू म्हणून उभं करते. आपला काही दोष नाहीये असं बायकांना सांगून भगिनी भाव जागा करणं. आणि मग तेव्हा त्यांना असं उदाहरण पण देणं की बघा नाक्या नाक्यावर मारामाऱ्या कोण करतंय, पुरुषच करतात. खुनाखुनी कोण करतंय, जास्ती करून पुरुषच करतात. भाऊबंदकी शब्द तर आपल्याला माहित आहे. आणि बाप आणि लेकाचं काय फार मोठं पसतं का, किंवा जावई आणि सासऱ्याचं नाहीच पटत. पण आपण कधी म्हणतो का की बघा ना पुरुषांचे वैरी आहेत, नाही म्हणत ना. हे वाक्य कधीच नाही, उलट म्हणतो. तर उलट म्हणणं म्हणजे स्त्री स्त्रीची शत्रू आहे हे सतत म्हणत राहणं हे पुरुषी राजकारण आहे. तर या गोष्टी समजावून सांगणं म्हणजे काय होतं, स्त्री चळवळीचं महत्वाचं काम काय असतं की आपल्याला स्वतःचे अनुभव असतात, पण आपल्याला त्याची कारणं बाहेरची नीट व्यापक कळलेली नसतात. आपलं सासू बरोबर पटत नाही की आपण पर्सनली म्हणतो ना की ती तशी आहे म्हणून पटत नाही. पण आपल्या असं नाही लक्षात येत की अरे आपण आपलं घर सोडून आलोय, ती पण तिचं घर सोडून आली होती, मग तरुण वयात तिला तिच्या सासूने त्रास दिला होता. म्हणजे ही चेन सुरू राहते ना. पण जेव्हा बाईला कळतं की ही व्यवस्था असं करतेय, मधला माणूस बघा काय करतोय, तर मग बायकांमध्ये भगिनी भाव निर्माण होतो. म्हणून मग स्त्री चळवळ म्हणत आली की भगिनी भावाची कशी गरज आहे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे सासवा सुनांमध्ये नातं चांगलं व्हायला लागलं स्त्री चळवळीमुळे. आणि मग अशा सासवा सुनांचे आपण गौरव केले, सत्कार केले की म्हणजे मग सासूला पण वाटतं ना, दुसरी बघितलं की पहा तिचा गौरव झाला. मग सासू संमेलन घेतलं औरंगाबादमध्ये, मग सून संमेलन घेतलं, मग त्याच्यामध्ये व्यवस्थात्मक बोललं गेलं. म्हणजे मग बायकांना हे कळत आलं की ही व्यवस्था दोषी आहे या सगळ्याला. आणि मग बायकांचा कॉन्फिडन्स वाढला. मग आता बायकांचा कॉन्फिडन्स वाढला, त्या शिकायला लागल्या, त्या नोकरी करायला लागल्या, तरी त्या मुलं सांभाळतात, तरी त्या स्वयंपाक करतात. म्हणजे एकीकडे अगदी दशभुजा वगैरे म्हणतात तसं, दुसरीकडे आपण त्यांना असं म्हणतो की हा जो आहे की मी कशी इंडिपेंडंट आहे आणि असं सगळं, हा सुपर वुमन सिंड्रोम आहे. तुमचं पुन्हा बळीच आहात तुम्ही, डबल गुलाम होताय. तर हे लक्षात घ्या.
आणि मग म्हणा की मी आता नोकरी करते तर मी नाही दोन्ही वेळचा स्वयंपाक करू शकणार, मी नाही मुलांचा अभ्यास घेणार, तुम्ही घ्या. आणि मग ते अरेला कार्य नाहीये, पण हे परस्पर सामंजस्य पाहिजे. म्हणजे एका बाजूनी जी बाई सरेंडर होत होती किंवा ती त्यागी होती, ती सोशिक होती, ती प्रेमळ होती, मग आता ही सगळी मूल्य चांगली आहेत की नाही, मग ती पुरुषांना का नको? मग पुरुषांना त्यागी असायला काय हरकत आहे? त्यांनी काय सोशिक असू नये. तर हे जे आहे हे एका बाजूनी बाईला अगतिकतेतून करायला लागणं आणि तिचं गौरवीकरण करणं. कशी सोचते ना बिचारी, म्हणजे मग ती कशी आर्यपतिव्रत आहे ना. तर या पद्धतीच्या गोष्टी या बरोबर नाहीयेत. ही जी मूल्य सांगितली जात आहेत ते समजलं गेलं पाहिजे, हे बाईला कळलं पाहिजे. टॅग दिले जातात आणि त्या अंतर्गत म्हणजे काही गोष्टी घडतात किंवा घडवल्या जातात. कारण तिलाही बरं वाटतं ना कोणतरी गौरवीकरण केलं की अरे वा किती चांगली आहे वगैरे. मग तिला जेव्हा हे कळतं की असं नाहीये, स्त्री चळवळ असं नाही म्हणत सारखं भांडा किंवा म्हणजे तुम्ही अन्याय करा, पुरुषांनी इतके वर्ष केलं, अजिबात नाही म्हणत आहे. स्त्री चळवळ म्हणते कोणीच हिंसक होऊ नका, पण दोघे जण समंजस राहा, दोघांनी त्याग करा, आणि ती काळाची गरज पण आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणून आम्ही ना समजदार जोडीदार हा प्रकल्प घेतला होता. तो असा साधारण ग्रामीण भागामध्ये जास्ती करून घेतला. तिथे ग्रामीण भागातल्या पुरुषांशी आपण बोललो आणि मग तिथे पुरुषांना पाळी काय असते, मग बायकोला बाळणपणात कसा त्रास होतो, मग बायकोला घरकाम सारखं कसं करायला लागतं, त्यांनी तिची चिडचिड होतीये, तिच्या लैंगिकतेचे काही प्रॉब्लेम्स आहेत का, तुझ्या लैंगिकतेचे काही प्रॉब्लेम्स आहेत का. म्हणजे असं जे आहे ना की पुरुषाला वाटतं लैंगिक सुख म्हणजे काय मी घेणारच, आणि म्हणजे एका अर्थाने बायकोवरती बलात्कार करण्याचा परवाना असल्यासारखं की बायकोच आहे ना, तिने द्यायलाच पाहिजे मला. आणि बाईलाही वाटतं की लैंगिक सुख म्हणजे आपण द्यायचं असतं, म्हणजे त्याच्यात काही स्वतः सहभागी व्हायचं, तो आनंद घ्यायचा, माझा राईट आहे असं नाही ना, बाईला पण वाटत. त्याच्यामुळे या कल्पना बदलल्या पाहिजेत. घरकामात पुरुषांनी सहभागी व्हायला पाहिजे, मुलांच्या संगोपनात, आणि त्या संगोपनामध्ये खूप सर्जनशील गोष्टी आहेत, पण त्या जर तुमच्यावर लादल्या गेल्या, म्हणजे बाईला तेच तेच करायचं असलं तर तिला कंटाळा येतो ना. त्याच्यामुळे तू थोडं केलं आणि त्यांनी केलं तर दोघंही त्याच्यातलं जी सर्जनशीलता आहे ती तुम्ही जपू शकाल आणि मग ते आनंदी होईल. तर या पद्धतीचं सहजीवन चांगलं होण्यासाठी, आणि मग तुमचं सहजीवन चांगलं झालं तर नॅचरली मुलांची ग्रोथ चांगली होते. म्हणजे आपल्याकडे कसं म्हणतात की एका छताखाली आई वडील राहत असले तर मुलं चांगले संस्कार होतात. त्याच्यामध्ये एक शब्द मिसिंग असतो, तो असा आहे की एका छताखाली आई वडील गुण्यागोविंदांनी नांदत असले तर मुलांवर चांगले संस्कार होतात. आता काय होतं, आपण सारखं धरून चालतो की एका छताखाली एका छताखाली, म्हणजे थोडक्यात डिवोर्स घेऊ नका, मग आम्ही कसे वागू. मग त्याच्यात असं होतं की मुलांना असं वाटतं, म्हणजे मुलग्यांना वाटतं की नवरा जर का असाच वागत असेल तर पुरुषांनी असंच वागायचं असतं, आणि मुलीला वाटतं आई जर सहन करत असेल तर बाईने असंच सहन. पण ते पिढ्यानपिढ्या चालू राहतात आणि आजवर ते तसंच झालंय. त्याच्यामुळे हे बदलायला पाहिजे. पण मग आता होत आहे कसं की व्यवस्था, म्हणजे तू जे म्हणालीस बदल काय काय झाले, तर व्यवस्था नाही बदली, खूप नाही बदलली ना. म्हणजे कायदे आले पण पोलिसांची मानसिकता नाही बदलली, जज आणि वकिलांची मानसिकता नाही बदलली, शिक्षकांची नाही बदलली, असं झालं. त्यामुळे व्यवस्था एकीकडे कायदे कानून करून थोडी थोडी बदलतीये, पण शेवटी ती पितृसत्ताक पुरुष प्रधान आहे. पण ते मानसिकता खरं तर बदलली गेली पाहिजे, वृत्ती जी आहे ती बदलली गेली पाहिजे, ते महत्वाचं आहे. आणि ती बदलणं खूप अवघड आहे. मग ती जर तुम्हाला बदलायची असेल तर ती घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे. पण नुसती घरातून चालत नाही, कारण मग आमच्यासारख्या लोकांनी असं सुरू केलं की मुलीलाच का भावली द्यायची आणि मुलाला का विमानं आणि असं, तर मग दुसरं समजा केलं की मग दोघांनाही काय पाहिजे ते घ्या असं. मग असं वाटलं की काय पाहिजे द्या असं मुलांना म्हटलं तरी मुलगी भावलीच घेते, म्हणजे ते नैसर्गिक आहे की काय. पण मग आम्ही म्हटलं की लगेच नैसर्गिक म्हणून शिक्का मारू नका, बाहेर ती ते बघत असते. म्हणजे आपल्या घरात वेगळं वातावरण आहे पण बाहेर वेगळंच आहे ना, पण तिला त्याचं अट्रॅक्शन असतं, त्यामुळे सुद्धा ती ते करत असेल ना. म्हणजे खरंच तिचा तो चॉईस आहे का कंपेल्ड चॉईस आहे. तर त्या पद्धतीने व्यवस्था बदलण्यासाठीचे प्रयत्न स्त्री पुरुष दोघांनी मिळून करायला पाहिजे आणि सर्वांनी मिळून. म्हणजे म्हणून असं जे रामदासांनी म्हटलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे, एका दुजाचे काम नव्हे. त्याच्यामुळे आपल्याला जर व्यवस्था बदलायची असेल तर चळवळ असायला पाहिजे. आणि मग चळवळ जर का आपल्याला असायला पाहिजे असेल तर चळवळीला बदनाम करण्याचं जे राजकारण आहे, विशेषतः स्त्री चळवळीला, ते व्यवस्था तशीच राहावी म्हणून आहे. आणि त्यांना वाटतंय ते पुरुष विरोधात आहे, म्हणूनही त्यांना ते चळवळ नको, कारण माझ्या घरात होणार आहे ना ते, आणि मग माझ्या घरातलं नकोय मला,
शेजारी ज्ञानेश्वर जन्माला यावा, शिवाजी जन्माला, घरात नको. त्याच्यामुळे स्त्री चळवळीला म्हणून खूप विरोध आहे. पण मग बदल खूप झाले आहेत, पण व्यवस्था अजून बदललेली नाही. व्यवस्था बदलायला बघते, पण आता तर आपण बघतो ती मागे पण चालली आहे. म्हणजे आता जो सांस्कृतिक राष्ट्रवाद येतोय त्यांनी पुन्हा बायकांना सगळ्या नवसायास आणि अध्यात्म आणि देव याच्यामध्ये ढकललं जात आहे. आणि बायकांना सुद्धा काय होतंय की त्याच्यातलं म्हणजे काय चांगले चांगले कपडे घालणं आणि काय काय ते सोपं आहे सगळं ना, तर ते हवं वाटतं, आकर्षक वाटतं. मग त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपलं स्वातंत्र्य जातंय आणि त्याच्यामुळे आपण मागे फिरण्याची पण एक भीती दिसते. पण एकीकडे असं आहे की आतून बायका बदलल्या आहेत. म्हणजे त्या जरी आज सणवार करत असतील कारण ती मज्जा वाटते म्हणून, तितक्या त्या पूर्वी इतक्या राहिलेल्या नाही. ते अगदी खरं. आणि तो बदल दिसूनही येतो आपल्याला. आणि मग असं होत आहे ना की काही ठिकाणी मागे गेले आहेत, काही ठिकाणी खूपच पुढे गेले आहेत. आणि मग ते पुरुषांना झेपत नाहीये कारण पुरुष बदलले नाहीयेत. म्हणजे शेवटी असं आहे की नाही की आधी पुरुष वरती होते मग बायका खाली होते. मग आता समजा असं झालं, विषमताच राहणार. त्याच्यामुळे बाईकनी पण थोडं खाली, पुरुषांनी असं करून एकत्र यायला पाहिजे. मग त्याकरता सामंजस्य पाहिजे आणि त्याकरता मिळूनच्या गोष्टी करायच्यात आपण. असं स्त्री पुरुष दोघांनाही वाटायला पाहिजे. आता हे आपण सारखं स्त्री पुरुष म्हणतोय, पण तू आता LGBTIQ तेही बघितलं असेल. त्याच्यामुळे ते जे आतापर्यंत होतं म्हणजे कसं असतं बघ की आपण सारखं म्हणतोय स्त्री दुय्यम, पुरुष प्रधान असं आपण सारखं म्हणतोय. आणि LGBTIQ तर पूर्ण उपेक्षित. म्हणजे ते कुठे आहे तसंच धरलं जात नव्हतं. आणि मग तसा मुलगा मुलगी निघाली तर त्याला डिसोन करणं, त्याला मारहाण करणं असं खूप घराघरामध्ये होतं. तर आता ही चळवळ आलेली आहे. त्याच्यामुळे स्त्री चळवळीला दुय्यमत्वाचा काय म्हणतो आपण चटका, वेदना बसलेली असल्यामुळे स्त्री चळवळीला LGBT आपली वाटते की आम्ही दुय्यम, तुम्हाला तर काहीच मानत नाही, त्याच्यामुळे चला बरोबर येऊया. म्हणून मग आता आपण असं म्हणतो, म्हणजे आपलं मिळून सारे जणी मासिक आहे ना, तर त्यांनी आता हे मासिकावरती बघ बाई शिट्टी वाजवते, तर बाईने शिट्टी नाही वाजवली पाहिजे. म्हणजे जे आपण सांस्कृतिक बोलतो आहे, तर शिट्टी वाजवली म्हणजे काय, शिट्टी वाजवून काहीतरी मवालीगिरी केला असं नाही म्हणत आहे, पण काहीतरी शिट्टी वाजवण्यात एक उत्स्फूर्त दाद देण्याचा असू शकतो, तो बाईने द्यायला काय हरकत आहे. मग ही कमला भसीन म्हणून आहे, ती आत्ता वारली, पण कमला भसीननी इंटरनॅशनल लेव्हलला पुरुषांमध्ये काम केलं. म्हणजे ती पुरुषांशी संवाद साधून, पुरुषांशी बोलून की तुम्ही आज जागे व्हा, तुम्ही जर आज जागे झाला नाहीत तर बायका खूप पुढे निघून जातील आणि तुमची खूप पंचायत होईल. असं कधीतरी असं सांगत, कधीतरी त्यांना पाठीवरून हात फिरून शहाणे वारे, कशाला दारू पिता, कशाला हिंसा करता, असं करत करत पुरुषांपर्यंत पोचण्याचा, म्हणजे त्यांच्या मनापर्यंत पोचण्याचा एक प्रयत्न हिने केलाय. आणि मग आपण आता मिळून साऱ्या जणीमध्ये असं म्हणतो, आता हे बघ 50 वर्ष झालीत, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975 साली झालं, आता त्याला 50 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यामुळे हे सगळे 75 साली स्टॅम्प्स वेगवेगळ्या देशात आले ते. आणि आता आपण मुंबईला चलो मुंबई असं म्हणून एक परिषद घेणार आहे, महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद, ज्याच्यामध्ये 50 वर्षात महाराष्ट्रात काय झालं स्त्री चळवळीच्या अंगाने, तर हे घेतलंय. आणि आपली टॅगलाईन अशी आहे की ती म्हणजे बाई, ते म्हणजे LGBTIQ, तो म्हणजे पुरुष, यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी मासिक नवे चळवळ. म्हणजे आपण असं म्हणतो की आता चळवळीची स्वरूप पण बदलत चालली आहेत ना, तर आता प्रत्यक्ष येऊन भेटणं, कुठतरी मोर्चे काढणं हे होतंय, पण हे कमी होत आहे. तर मग मासिकासारख्या माध्यमातून तुम्ही लिहितं वा, तुम्ही वाचते वा, तुम्ही बोलते वा असं म्हणत आपण, आणि याचं नाव जरी मिळून सारे जणी असलं तरी आपण सारखे म्हणतो की याच्यामध्ये सारे जण पण आहेत. आणि मग ते कसं सांगतो की आम्हाला 1-2 जणांनी असं म्हटलं की ताई तुमचं मॅगझिन खूप छान असतं, पण समजा आता आम्ही हे असं वाचतोय क्लिनिकमध्ये, तर मिळून साऱ्या जणी आणि पुरुष वाचतोय, म्हणजे आम्हाला असं वाटतं की जरा ऑड वाटतं की बायकांचं वाचलं, तर तुम्ही नाव बदला. तर आम्ही त्यांना असं म्हटलं आम्ही नाव तर नाही बदलणार इन प्रिन्सिपल, कारण आम्हाला असं वाटतं की मित्रांनो असं सभेत सर्रास म्हणतात पा, आपण बसलेला असतो, आपण समंजसपणे म्हणतो ठीक आहे मित्रांनो मध्ये आम्ही मैत्रिणींनो पण आहे, तर तुम्ही आता समंजस व्हा आणि मिळून साऱ्या जणीमध्ये सारे जण पण आहेत. समज. तर म्हणून आम्ही मधल्या एका पॉइंटला, म्हणजे 5 वर्षापूर्वी आम्ही अजून एक आधी अगदी सुरुवातीला म्हणजे 36 वर्षापूर्वी विद्यार्थी बाळांनी हे सुरू केलं, तेव्हा टॅगलाईन होती स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक.
कारण आपल्याशी बोलायला पाहिजे पहिलं आणि नव्यानं बोलायला पाहिजे, कारण परिस्थिती बदलत असते. मग हे पुरुषांचं म्हणणं आल्यावर आम्ही नाव तर नाही बदललं, पण आम्ही टॅगलाईन बदलली. आणि ती टॅगलाईन अशी केली की स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद साधण्यासाठी. मग असं झालं की LGBTIQ चळवळ आली, मग आम्ही ही शेवटची टॅगलाईन घेतली. आणि मग मासिक नवे चळवळ, कारण आता चळवळीचं स्वरूप बदलतंय. तर या पद्धतीने बदल नक्की होत आहेत, पण व्यवस्था मागे ओढायचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे चळवळीचं महत्व जास्ती वाढते दिवसेंदिवस. आणि म्हणून मग आता सोशल मीडिया आहे, त्याच्यावरून तुला माहित असेल की हॅपी टू ब्लीड सारखी चळवळ आली, ज्याच्यामध्ये पाळी म्हणजे वाईट असं मानलं जायचं. मग तेव्हा आणि म्हणून बघ कसं आहे की पाळी कशासाठी येते, तर मुलं जन्माला घालण्यासाठी. आणि मुलं तर व्हायला पाहिजेत, तुम्हालाच हवी आहेत, सगळ्या समाजाला हवी आहेत ना, पिढी पुढे जायला पाहिजे. तर जी निर्माण करते मुलं त्याच्यासाठी म्हणून आहे, त्यालाच तुम्ही विटाळ म्हणता. बरोबर. आणि मग बाईला बाजूला बसवतात. तर हे काय आहे, तर हे पुरुषी राजकारण आहे. धर्म सगळे असे आहेत, संस्थापक पुरुष आहेत, त्यांनी बायकांना दुय्यम मानलंय आणि मग पाळी विटाळ असं म्हणत तिला बाजूला ठेवलं. आणि आता तुम्ही बघाल तर धर्मसंस्थांकडे मंदिरं असतील काय, त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. आणि मग ती संपत्ती बायका कुठे आहेत तिथे, कारण बायका त्या कमिटीवरच नाही. म्हणजे कसं हे पद्धतशीर राजकारण आहे, एकात एक कसं आहे की जसं तुम्ही घरकाम करता पण त्याला पैसे नाहीत, मग तुम्ही घरकाम करता त्याच्यामुळे पैसे नाहीत, तुम्ही घरासाठी 24 तास श्रम देता पण घर तुमच्या नावावर नाही. म्हणजे मग कशी आर्थिक बाईची कोंडी होत जाते. मग राजकारण हे भयंकर शक्तिशाली असतं. म्हणजे आपण म्हणतो तसं 100 सोनार की 1 लोहार की. तुम्ही 100 सामाजिक गोष्टी कराल पण एक पॉलिसी राजकारण्यांनी केली की झालं सगळं ना. त्याच्यामुळे राजकारणात यायला पाहिजे, पण मग राजकारणात यायला पाहिजे तर पैसा पाहिजे. गुंडगिरी आहे, बाईचं तुम्ही चारित्र्य हनन करणार ती पुरुषांमध्ये गेली म्हणून, बघा कसली आहे. तर या सगळ्या गोष्टी बाईला समजावून सांगणं, उलगडून दाखवणं की आर्थिक कसं आहे, मग राजकीय कसं आहे, मग याच्यामध्ये सांस्कृतिक कसं आहे की तुम्हाला सणवारात आणि उपास तापास करण्यात गुंतवून ठेवलंय. पुरुष करतायत का पूजा कुठे जाऊन? नाही ना, आता थोडी थोडी करायला लागली वडाची पूजा वगैरे. पण हे सगळं तुम्ही त्याच्यात म्हणजे सांस्कृतिकपणे झालं, सामाजिक तर काय नाहीच नाही. म्हणजे सगळं खाजगी तुझं जग आहे, बाहेर जाऊ नको, घोर म्हणजे कसं तुझं विश्व आहे, स्वर्ग आहे, ते कसं सांभाळ, असं सगळं जे बाईला सांगितलं गेलं हे कशासाठी, तर हे पितृसत्ताक पुरुषप्रधान. पितृसत्ताक म्हणजे काय, तर बाईच्या शरीरातून मूल जन्माला येतं, त्याच्यामुळे आई कोण, सरळ आहे, जिच्या शरीरातून मूल जन्माला आलं. आणि बाप कोण, असं म्हटलं की संशय आहे, कोण आहे बाप. मग बाई सांगणार ना बाप कोण आहे. मग ती सांगितलं तरी पक्क कशावर ती म्हणते ते. म्हणून मग लग्न करा, बायकोला माहेरहून उखडा सासरी आणा, सासरी तिच्यावर पहारा ठेवा, तिचं नाव बदलून टाका ना, हे आपण बघतो. आणि म्हणून माझं नाव आहे गीताली विनायक मंदाकिनी. म्हणजे माझ्या वडिलांचं नाव विनायक, मंदाकिनी माझ्या आईचं नाव. म्हणजे स्त्री पुरुष समतेचा पहिला. दुसरं, लग्न झाल्यावर नाव बदलायचं नाही, डिवोर्स घेतला तर काही प्रश्नच नाही, नाव बदलायचंच नाही. आणि मग तुमच्या मुलांना याच्यामध्ये आडनाव नाहीये बघ. आडनाव आपल्याकडे जात दाखवतं आणि जात पुन्हा विषमतावादी, त्याच्यामुळे आडनाव नाही याच्यात. मग हे त्रिनाम पद्धत पुरुष पण असं लावू शकतात. मग समजा आज जरी 90% पुरुषांच्या नावावरती घर असली तरी मग त्याच्यात त्याच्या आईचं नाव येईल ना. म्हणजे घर कोणाचं आहे, लहान मुलांना सुद्धा माहित असतं बापाचं आहे, कारण पाठी कोणाची आहे, बापाची. म्हणजे किती खूप छोट्या छोट्या खोल आहे सगळं. मग त्याच्यामुळे त्रिनाम आलं की त्याच्या आईचं पण नाव येणार, त्याच्या आजीचं पण नाव येणार. म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत, आता सरकारने डिरेक्टिव्ह केलेलं आहे की नवरा बायको दोघांच्या नावावर घर असलं पाहिजे. म्हणजे त्या अर्थाने व्यवस्था बदलते, पण ती मानसिकता बदलत नाही. मग ते एकात एक गुंतलेलं आहे. म्हणजे व्यवस्था थोडी बदलते, मानसिकता मागे नेते. मग मानसिकता मागे नेते म्हणून पुन्हा व्यवस्था मागे येते. म्हणजे ती कशी मागे येते की कायद्यात खूप आहे पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. अशा सुद्धा गोष्टी आहेत ना. त्यामुळे या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, या सगळ्या उलगडून दाखवून बायकांना म्हणणं की बघा आपल्याला या समताधिष्ठित करायच्या. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती आहे. संस्कृती ही चांगलीच गोष्ट आहे. आणि संस्कृती म्हणजे तरी काय असतं की ती सगळ्यांनी मिळून केलेली कृती असते. ती कुठेतरी सामूहिक
व्हावं, म्हणजे आपला कुठतरी संवाद असावा, आपलं सगळे मिळून आपण पुढे जावं, बरोबर. याच्यासाठी संस्कृती असते. पण आपण कसं करतोय, ती पुरुष प्रधान असल्यामुळे बाईला मागे ढकलून देतोय आणि पुरुष पुढे चाललेत, किंवा ब्राह्मण पुढे चाललेत आणि दलितांना मागे. म्हणजे ह्या ज्या विषमतेच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आणि कसं आहे की विषमता म्हणजेच हिंसा खरं म्हणजे. खरं. आणि मग हिंसा असेल तर आश्चर्य आहे, हिंसा असेल तर भीती आहे, म्हणजे मग समाज चांगला राहील का? तर नाही राहणार. म्हणजे शेवटी या गोष्टी आपल्याला कशाला हव्या आहेत, तर समाज स्वास्थ्य असण्यासाठी हव्या आहेत. आणि म्हणून मग आपण असं म्हणतोय की समताधिष्ठित, समतावादी संस्कृती निर्माण करूया. आणि त्याच्यामध्ये पुरुषांनी पण मदत करायला पाहिजे, स्त्रियांनी तर करायलाच पाहिजे. म्हणजे आज कसं होतंय, काही जण सारखं असं म्हणतात की बघा तुमच्या चळवळीमुळे बायका पुरुष झालेत. तर ते थोडंसं खरं झालंय. कारण काय झालंय की समता म्हणजे काय, तर सुरुवातीच्या काळात लोकांना वाटलं की पुरुषासारखं होणार, कारण पुरुष स्वतंत्रच आहेत असं मानलं. मग लक्षात येत गेलं की अरे पुरुष कुठे स्वतंत्र आहेत, पुरुषांनी असं आहे का की फ्रॉक घालून आला आणि लिपस्टिक लावली. आता काहीतरी करतात पण ते हास्यास्पद म्हणून करतात. म्हणजे पुरुष खरंच फ्रॉक घालतायत, लिपस्टिक लावतायत, माळा घालतायत, असं सर्रास नाही होत ना. मग हे बाई कशासाठी नटतीये, तर पुन्हा पुरुषासाठी नटते. मग पुन्हा आपापसातच हे करते, तुझी साडी चांगली का माझी, तुझ्याहून मी गोरी का तुझं नाक सरळ का माझं नाक. म्हणजे हे पुरुष बघत सुद्धा नाहीत काय वेळेला, पण बायकांचंच आपापसात चालू असतं. म्हणजे हे लावून दिलंय व्यवस्थेने. तर हे सगळे विषमता जी जी ज्या ज्या पातळीवरची ती सगळी जायला पाहिजे. आणि मग जसं आपण मगाशी पर्यावरणवादाविषयी सुद्धा बोललो, तर पर्यावरणवाद म्हणजे शेवटी काय आहे की तो फक्त माणूस केंद्री आहे असं आपल्याला वाटतंय, निसर्ग म्हणजे. पण खरं तसं नाहीये. निसर्गाचा भाग आहोत आपण मानव, आणि मग त्याच्या बरोबर आपण असायला पाहिजे ना, हार्मनी असायला पाहिजे, सुसंगत. ते होत नाहीये. तर ते पण स्त्रीवाद असं सांगतो की आपल्याला पर्यावरणवादी पण व्हायचंय. आणि म्हणून मग सगळे मिळून सगळं वैश्विक आहे, हे विश्वची माझे घर गोष्टी खरं तर म्हणजे समान लेवलला येणं गरजेचं आहे. तर कुठेतरी तो बदल आपल्याला दिसून येऊ शकतो. आणि होतंय कसं की आपल्या संस्कृतीत सगळं सांगितलंय, विश्वात्मके देवे वगैरे ज्ञानेश्वरांनी खूप म्हटलंय, पसायदान मानलंय. हे आपण काय करतो, हे फक्त आपण आरतीसारखं करतो, म्हणायचं सोडून द्यायचं, वागताना काही नाही. तर त्या गोष्टी प्रत्यक्षात आणूया असं स्त्री चळवळ सांगते. आणि मग त्या पद्धतीने प्रत्येकातलं माणूस पण जागवायला पाहिजे. म्हणजे तू बाई आहेस, तो पुरुष आहे, ते LGBT आहेत असं म्हणून आपले जे साचे तयार केलेत ना, की बाईनी असं, पुरुषांनी असं, त्यांनी तसंच, तर ते साचे मोडायचे आणि सगळ्यांनी माणूसपणाच्या वाटेवर जायचं. आणि सगळेजण आपण माणूसपणाच्या वाटेवर गेलो तर समाज चांगला होणार आहे आणि निसर्ग चांगला होणार. मॅम, आता आपण इतकी वर्ष ह्या पूर्ण समाजकार्य म्हणा किंवा शैक्षणिक आणि साहित्यिक ह्याच्या क्षेत्रामध्ये कार्य करताय, तर संपूर्ण या प्रवासामध्ये तुम्हाला अशी कोणती गोष्ट शिकायला मिळाली, काय सांगाल? खूप काही काही शिकायला मिळालं. कारण एक तर तुमचा दृष्टिकोन व्यापक होतो, कारण तुम्हाला वेगवेगळ्या लोकांचे अनुभव कळतात, बरोबर, त्यांची मानसिकता काय आहे ते कळतं. आणि एकूण आपण सगळी माणसं आहोत याची जाणीव होते, की म्हणजे असं वाटतं की अरे तिला वाटलं तेच मला वाटलं, तेच त्याला वाटलं. म्हणजे खोलवर माणूस पण जे असतं ते याच्यातून कळत गेलं की अरे आपण सगळी माणसं आहोत, आपण खरं म्हणजे सगळीच सारखी आहोत, काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत आहेत पण आपण माणसं आहोत बेसिकली असं. मॅम, आज खरं तर तुम्ही खूप छान अशी माहिती दिली आणि सगळ्याच क्षेत्रातली माहिती आपल्याकडून माहिती मिळाली मला. आणि खरं तरी काळाची गरज आहे की स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन खरं तर एकाच मार्गावर चालणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच हे विचार इतर लोकांपर्यंत सुद्धा पोहोचतील आणि त्यातून नक्कीच बदल घडेल अशी आपण आशा करूया. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात आज, त्यासाठी तुमचे खूप खूप आणि खूप आभार. मी पण खूप मनापासून धन्यवाद मानते तुझे. कारण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण म्हणतोय मिळून साऱ्या जणी, तुला मी बोलले तसं तहसील पातळीवर पण जायला पाहिजे. त्याच्यामुळे आजची मी संधी घेते आणि तुला म्हणते की तू मिळून साऱ्या जणीची प्रतिनिधी हो तुझ्या भागातली आणि सगळीकडे पसरव. खूप खूप छान वाटलं, मनापासून आनंद झाला. येस.